सर्वांनी माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री आपले दादा रावसाहेब दानवे साहेब तसेच केंद्रीय मंत्री अर्थमंत्री नामदार भागवतजी कराड साहेब आलेले आहे। आपण सगळ्यांनी जागेवर बसून घ्यावं। सर्व कार्यकर्त्यांनी आपापली जागा धरावी। गोकुळ भाऊ बसून घ्या। हम भी तुम्हारे साथ में, बसून घ्या भाऊ। गोकुळ भाऊ तुमचं अभिनंदन अभिनंदन। राजू भाऊ शिंदेचं अभिनंदन। बसून घ्या सगळे। माननीय मंत्री महोदयांचं आगमन होत आहे। सर्वांनी लवकरात लवकर स्थानापन्न व्हावं। कार्यक्रमाला काही मिनिटातच प्रारंभ करीत आहोत। गोकुळ भाऊ आता लगेच येत आहेत सगळे। माननीय मंत्री महोदयांचं आगमन होतंय। सर्वजण आता पाठीमागच्यांना हे होईल। सगळे बसून घ्या। सगळे वेगळे जिथं मिळेल त्या ठिकाणी, फक्त कोणाला त्रास होणार नाही पाठीमागच्यांना असं बसून सगळे बसून घ्या। माननीय मंत्री महोदयांचं ग्राउंडच्या आवारामध्ये आगमन झालेलं आहे। काही मिनिटातच ते व्यासपीठावर येतील। आपणा सर्वांना विनंती आहे बसून घ्यावं। आपण स्क्रीनवर बघू शकता माननीय मंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे। आज या ठिकाणी सिटी नेटवर्क गॅस प्रणालीच्या कामाचा शुभारंभ होतो आहे। आपण स्क्रीनवर पाहत असाल माननीय मंत्री महोदयांचं या कार्यक्रमासाठी व्यासपीठाकडे आगमन होत आहे। केंद्रीय रेल्वे कोळसा आणि खाण राज्यमंत्री माननीय रावसाहेबजी दानवे पाटील आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब हे दोन्ही मंत्रीगण आणि त्यांच्याबरोबर इतर सर्व मान्यवर व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत। कार्यक्रमाला काही क्षणातच सुरुवात होते आहे। आपण टाळ्यांच्या कडकडाटात सर्व मान्यवरांचं स्वागत करूया। केंद्रीय रेल्वे कोळसा आणि खाण राज्यमंत्री माननीय रावसाहेबजी दानवे पाटील आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब व्यासपीठावर स्थानापन्न होतात। त्यांच्याबरोबर इतर सर्व मान्यवरही स्थानापन्न होतात। आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया। नमस्कार।
शहर गॅस वितरण प्रणाली अर्थात सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या कामाचा एका महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ आज या कार्यक्रमाद्वारे होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेल्या अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत। या भूमिपूजन समारंभासाठी आज केंद्रीय रेल्वे कोळसा आणि खाण राज्यमंत्री माननीय रावसाहेबजी दानवे पाटील आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांच्याबरोबर इतर सर्व मान्यवर व्यासपीठावर आसनस्थ झालेले आहेत। या सर्वांचं प्रथम पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया। यानंतर कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ आपण राष्ट्रगीतानं करणार आहोत। आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, राष्ट्रगीतासाठी आपापल्या जागेवर उभं राहावं। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपापल्या जागी पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं। नमस्कार, नमस्कार। आपणा सर्वांचा उत्साह समजू शकते। आता कार्यक्रमाला आपण प्रारंभ करूया। नमस्कार, नमस्कार। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात BPCL यांच्या संयुक्त विद्यमानं आज ऐतिहासिक औरंगाबादमध्ये होत असलेल्या शहर गॅस वितरण प्रणालीचा भूमिपूजन समारंभामध्ये सर्वप्रथम मी स्वाती महाळंक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आप सभी को स्वाती का प्यार भरा नमस्कार। आपल्या अंगाखांद्यावर ऐतिहासिक पाऊलखुणा जपणारा औरंगाबाद गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं बदलत आहे। ऐतिहासिक वारसा जपतानाच पर्यटन, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीची झेप घेत या शहरानं आपला चेहरा मोहरा बदलून टाकला आहे। अशा वर्धिष्णू औरंगाबादला विकासाच्या वाटेवर आणखी एक पाऊल पुढे नेणाऱ्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन अर्थात CDG प्रणालीच्या कामाचा शुभारंभ आज या कार्यक्रमामध्ये होतो आहे। आगामी काळामध्ये संपूर्ण मराठवाड्यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वाखाली साकार होतो आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या आणि देशाला ऊर्जा क्षेत्रामध्ये अग्रेसर बनवण्यासाठी काम करत असलेल्या BPCLच्या माध्यमातून हा प्रकल्प तयार होतो आहे आणि त्याच्या भूमिपूजन समारंभासाठी आपण सगळेजण इथे जमलेले आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, मराठवाड्याचं धडाडीचं नेतृत्व ज्यांना म्हणता येईल असे माननीय रावसाहेबजी दानवे पाटील। त्यांच्याबरोबर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, औरंगाबादच्या विकासाचा सदैव ध्यास घेत अखंडितपणे कार्यरत असलेले माननीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब आणि त्यांच्याबरोबर आमदार, इतर मान्यवरही इथे उपस्थित आहेत। त्यांचाही सत्कार आपण करणार आहोत। आज या योजनेची पायाभरणी केंद्रीय पेट्रोलियम
नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण तसंच शहर विकास मंत्री माननीय हरदीप सिंगजी पुरी यांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र आपण सर्वजण जाणताच की सध्या युक्रेन आणि रशिया दरम्यान मोठं युद्ध सुरू आहे आणि हे युद्ध भडकलेलं असताना त्यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी मुलं मुलीही तिथे अडकून पडलेले आहेत. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातली औरंगाबादमधली ही अनेक विद्यार्थी मुलं आहेत. त्यांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या 4 केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या सीमेवर असलेल्या 4 देशांमध्ये पाठवलेलं आहे. त्यामध्ये माननीय पुरी साहेबांनाही हंगेरीमध्ये पाठवलेलं आहे आणि राष्ट्रहित सर्वोपरी असं समजून या बाण्याने काम करणाऱ्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी यांना या कारणामुळे आज या समारंभासाठी उपस्थित राहता आलेलं नाही. पण त्यांनी आपला संदेश इथे पाठवलेला आहे. आपण तोही नंतर ऐकणार आहोत. माननीय दानवेजी आणि कराड साहेब यांच्या बरोबर आज इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत माननीय आमदार हरिभाऊ बागडे, माननीय आमदार अतुलजी सावे, माननीय आमदार प्रशांतजी बंब, विधान परिषद सदस्य आमदार माननीय सतीशजी चव्हाण. त्याचबरोबर औरंगाबाद बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माननीय अरुण कुमार जैन, औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, औरंगाबादचे जिल्हाधिकारी माननीय सुनील चव्हाण, औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त माननीय अस्तिक कुमार पांडेजी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव माननीय अमित जी मीना, पोलीस अधीक्षक माननीय निबितजी गोयल, या सर्वांचं तसंच या कार्यक्रमासाठी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचंही मनापासून स्वागत करते आणि माननीय मंत्री महोदय आणि इतर सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. गणनायक श्री गणनायक जय गणनायक नमो नमः. ओम गणनायक श्री गणनायक जय गणनायक नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणनायक श्री गणनायक जय गणनायक नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणनायक श्री गणनायक जय गणनायक नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे. माननीय मंत्रीजी रावसाहेबजी दानवे पाटिल, माननीय डॉक्टर भागवत जी कराड़ तथा मंच पर आसनस्थ सभी गणमान्य व्यक्तियों के हाथों से ये दीप प्रज्वलित हुए. औरंगाबाद को उज्जवल भविष्य की ओर ले जाने वाला ये रास्ता और उजागर करने वाले इस दीप प्रज्वलन के बाद माननीय मंत्री जी को हम सम्मानित करेंगे. अनुरोध है बीपीसीएल के अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक माननीय अरुण कुमार सिंह जी से कि वो सबसे पहले केंद्रीय रेल, कोयला एवं खान राज्य मंत्री माननीय राव साहेब दानवे पाटिल जी को अंगवस्त्र और श्रीफल देकर सम्मानित करें. माननीय राव साहेब दानवे पाटिल यांना सन्मानित करावं अशी विनंती मी बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माननीय अरुण कुमार सिंग यांना करते.
केंद्रीय अर्थ राज्य मंत्री माननीय डॉक्टर भागवत कराड़ जी को सम्मानित करें। केंद्रीय अर्थ राज्य मंत्री माननीय डॉक्टर भागवत जी कराड यांनाही शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करावं अशी विनंती बीपीसीएलचे अध्यक्ष माननीय अरुण कुमार जैन यांना करीत आहोत। एक सूचना आहे, मंडपाच्या बाहेर अनेक महिला कार्यकर्त्या उभ्या आहेत, त्यांना प्राधान्याने आत सोडावं अशी विनंती सूचना संयोजकांनी केलेली आहे। इसके बाद गणमान्य अतिथियों को सम्मानित करने के लिए अनुरोध है बीपीसीएल के एग्जीक्यूटिव डायरेक्टर इंचार्ज रिटेल माननीय पीएस रवि जी से। सबसे पहले रवि जी के हाथों सम्मानित किया जाएगा ज्येष्ठ विधायक माननीय हरिभाऊ बागड़े जी को। बीपीसीएल से कार्यकारी संचालक माननीय पीएस रवि यांना विनंती करीत आहोत, आमदार माननीय हरिभाऊ बागड़े यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करावं। यानंतर माननीय आमदार अतुल सावे यांनाही सन्मानित करावं। माननीय आमदार अतुलजी सावे यांनाही इथे शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहे। माननीय रवि जी से अनुरोध है, इसके बाद विधायक माननीय प्रशांत जी बम्ब इनको भी सम्मानित करें। इसके बाद जी आप कृपया स्थानापन्न हुई। इसके बाद अनुरोध है बीपीसीएल गैस के इंचार्ज एग्जीक्यूटिव डायरेक्टर श्री सुखमल जैन जी से कि वो कुछ गणमान्य व्यक्तियों को सम्मानित करें। सबसे पहले बीपीसीएल के अध्यक्ष और प्रबंध निदेशक माननीय अरुण कुमार जी जैन। इसके बाद औरंगाबाद के पुलिस कमिश्नर डॉक्टर निखिल गुप्ता। औरंगाबाद के कलेक्टर माननीय सुनील जी चौहान। औरंगाबाद कॉरपोरेशन के कमिश्नर माननीय अस्तिक कुमार जी पांडे। औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त माननीय अस्तिक कुमार पांडे यांना
सुखमलजी जैन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. इसके बाद केंद्रीय अर्थ राज्य मंत्री जी के पर्सनल सेक्रेटरी माननीय अमित जी मीना भी यहाँ मौजूद है. मैं सुखमल जी जैन सर को अनुरोध करती हूँ कि उनको भी सम्मानित करें. माननीय अमित जी मीना. और इसके बाद औरंगाबाद के पुलिस सुपरिटेंडेंट माननीय निमित जी गोयल. माननीय सुखमल जी जैन के हाथों पुलिस सुपरिटेंडेंट माननीय निमित जी गोयल को सम्मानित किया जा रहा है. शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा इथे सत्कार करण्यात येतो आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार सन्मान झालेला है. इसके बाद अनुरोध है बीपीसीएल के अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक माननीय अरुण कुमार सिंह जी से कि वो इस अवसर पर स्वागत संबोधन दे. पेट्रोलियम के नेचुरल गैस डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क जो औरंगाबाद में आज जिसका भूमि पूजन किया जा रहा है उसमें उपस्थित हमारे सम्माननीय श्री राव साहब दानवे जी, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर रेलवेज, कोल्स एंड माइंस, डॉक्टर भगवत कराड़ जी, ऑनरेबल यूनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फाइनेंस, श्री हरि भाऊ बागड़े जी, ऑनरेबल एमएलए, श्री अतुल सावे जी, ऑनरेबल एमएलए, श्री प्रशांत बाम जी, ऑनरेबल एमएलए, श्री सतीश चौहान जी, ऑनरेबल एमएलसी, श्री सुनील चौहान जी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर औरंगाबाद, श्री आस्तिक कुमार पांडे जी, म्यूनिसिपल कमिश्नर औरंगाबाद, श्री अमित मीना जी, PS2 ऑनरेबल MOS फॉर फाइनेंस, श्री निमित गोयल जी जो सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस औरंगाबाद, IOCL, BPCL, HPCL के सभी अधिकारीगण, प्रशासन के सभी अधिकारीगण, मीडिया से उपस्थित हमारे गेस्ट, इस सभा में सारे उपस्थित सज्जन भाइयों एवं बहनों, मैं भारत पेट्रोलियम की तरफ से आप सभी का बहुत बहुत स्वागत और अभिनंदन करता हूं इस समारोह में, क्योंकि ये समारोह ये एक बहुत बड़ी चीज़ है. और बड़ी चीज़ इसलिए भी है कि ये औरंगाबाद जो एक इंडस्ट्रियलाइज टाउन है उसमें ये जो गैस का नेटवर्क होता है, जो अब गैस घर घर जैसे पानी जाता है वैसे घर घर नेटवर्क इंडस्ट्री को, पेट्रोल पंप को, होटल्स को, रेस्टोरेंट्स को, सारे जैसे पानी घर जैसे पहुंचता है वैसे ही गैस पहुंचने की व्यवस्था करने के लिए आज उस प्रोजेक्ट का भूमि पूजन है. शॉर्ट में मैं खाली बता देता हूं कि ये क्या है और कितना साइज है. ये टोटल ज्योग्राफिकल एरिया जिसको हम बोलते हैं वो औरंगाबाद और अहमदनगर है, दोनों मिला के. लेकिन औरंगाबाद जो बड़ा बेस है उसमें टोटल 7 लाख घरों को ये गैस पहुंचाने का प्लान है.
4000 कम से कम कमर्शियल कनेक्शंस होंगे जो ये घर के से अलग होके हैं। 1000 इंडस्ट्री में कम से कम ये गैस पहुंचेगी, क्योंकि जो भी इंडस्ट्री होता है मैन्युफैक्चरिंग का, वो सबको एनर्जी की ज़रूरत होती है। तो वो एनर्जी अब जो गैस या फर्नेस ऑयल की जगह जो एलपीजी है, एलपीजी की जगह ये लेगा। चौथा, 100 पेट्रोल पंप पे कम से कम सीएनजी की व्यवस्था होगी। तो ये दिसंबर 22 तक भारत पेट्रोलियम ने कोशिश किया है कि ये औरंगाबाद में कम से कम दिसंबर 22 तक ये घरों में पहुंचना एक अच्छी संख्या में पहुंच जाए। उसके बाद जो है कुछ और समय में पूरा का पूरा ये जो 7 लाख का कार्यक्रम है वो पूरा कर लिया जाए। यह गैस एलपीजी से सस्ता होगा। कितना सस्ता होगा ये तो मनाना मुश्किल है, लेकिन ये उससे सस्ता होगा। और सबसे बड़ी सहूलियत यह है कि आपको सिलेंडर मंगाना, रिप्लेस करना, खाली करना, फिर उसका पैसे देना, उससे बहुत ज़्यादा इसमें सुविधा होगी। प्रदूषण में बहुत बड़ी कमी होगी। जो प्रदूषण आज के तारीख में दुनिया का बहुत बड़ा इशू है, क्योंकि सभी लोग बोलते हैं, पहले बोलते थे जान है तो जहान है। अब नई दुनिया जो है वो ऐसी है जिसमें जहान है तो जान है। अगर हवा बचेगी अच्छी तो सब लोग अच्छे रहेंगे। तो ये जहान है तो जान है, उस प्रेमाइस को भी ये सक्सेसफुल करता है। टोटल भारत पेट्रोलियम इस जीए में टोटल जीए में 4000 करोड़ रुपए खर्च करेगी। तो 4000 रुपये ओवर द पीरियड ऑफ टाइम ये 4000 करोड़ खर्च हो गया। तो इससे बहुत सारे रोजगार के भी सृजन होंगे। तो इन सभी शब्दों के साथ आप सभी का बहुत बहुत एक बार स्वागत दोबारा। और हम समझते हैं कि अब हमारे लिए ये जो गैस का जो प्रभाव है वो इस जिला में सबसे ज़्यादा हो। और इसी के साथ चूंकि बाद में मुझे अवसर नहीं मिलेगा बोलने का, तो मैं जो माननीय मंत्री हमारे भगवत कराड़ जी हैं, वो उनके काफ़ी मेहनत से ये सारी चीज़ें साकार हुई हैं। मैं उनको भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद सर आपका। बहुत ही महत्त्वपूर्ण जानकारी आपने यहाँ दे दी। आज उद्घाटन होत असलेल्या या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमुळे औरंगाबाद लवकरच नैसर्गिक गॅसच्या युगामध्ये प्रवेश करणार आहे। त्याबाबतची एक फिल्म आपण आता बघणार आहोत। पर्यावरणानुकूल और स्वच्छ ईंधन की ओर ले जाने वाला एक ये नया कदम होगा। देश की समृद्धि और विकास के नित नए मार्गों का निर्माण कर रहे हैं हमारे प्रधानमंत्री जी माननीय नरेंद्र मोदी। विकास को नए आयाम और नई गति दे रहे हैं माननीय प्रधानमंत्री जी। हम सब के लिए स्वर्णिम भविष्य का मार्ग और प्रशस्त कर रहे हैं माननीय प्रधानमंत्री जी। और उन्हीं के नेतृत्व में देश को सही मायने में ऊर्जावान बनाने के लिए कटिबद्धता से काम करने वाले बीपीसीएल के माध्यम से कार्यान्वित हो रही इस परियोजना की जानकारी देने वाली, उसी पर आधारित बनाई गई है ये एक फिल्म। आइए देखते हैं। भारत का विकास तीव्र गति से हो रहा है और साथ में ऊर्जा की खपत भी बढ़ रही है। आज भारत विश्व में ऊर्जा की खपत करने वाला तीसरा सबसे बड़ा देश बन गया है। विकास की इस प्रक्रिया में प्रदूषण और कार्बन उत्सर्जन में भी बढ़ोतरी होती है। हमें दुनिया को ये भी दिखाना है कि पर्यावरण को बिना ज्यादा नुकसान पहुंचाए भी विकास हो सकता है। ऐसे में अपनी ऊर्जा जरूरतों के लिए नेचुरल गैस का ज्यादा से ज्यादा इस्तेमाल हमारे देश के लिए बहुत ही जरूरी है। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के कुशल नेतृत्व में भारत सरकार का पेट्रोलियम एवं प्राकृतिक गैस मंत्रालय स्वच्छ ऊर्जा के विस्तार के लिए लगातार प्रयासरत है। साथ ही भारत में गैस आधारित अर्थव्यवस्था का निर्माण हो रहा है। भारत के ऊर्जा खपत में प्राकृतिक गैस के उपयोग को 2030 तक 6.7% से बढ़ाकर 15% करने के लिए निरंतर कार्य चल रहा है। कोयला और अन्य फॉसिल फ्यूल की तुलना में
प्राकृतिक गैस स्वच्छ ऊर्जा का बेहतर विकल्प है। इसलिए पाइपों द्वारा प्राकृतिक गैस यानी पीएनजी रसोई घरों और उद्योगों तक पहुंच रही है और सीएनजी से चलने वाले वाहनों की संख्या भी बढ़ रही है। पीएनजीआरबी द्वारा किए गए 10वें राउंड बिड के बाद 228 भौगोलिक क्षेत्रों में शहरी गैस वितरण आरंभ हुआ है। 11वें और 11A बिड की समाप्ति के उपरांत 295 भौगोलिक क्षेत्रों में सीजीडी नेटवर्क का विस्तार हो जाएगा। देश में प्राकृतिक गैस के विस्तार में भारत की अग्रणी पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियम अहम भूमिका निभा रही है। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड और इसकी 100% अधीनस्थ कंपनी भारत गैस रिसोर्स लिमिटेड BGRL को पीएनजीआरबी द्वारा 23 भौगोलिक क्षेत्रों में सीजीडी परियोजनाओं की जिम्मेदारी दी गई है, जिसमें अहमदनगर और औरंगाबाद शामिल हैं। औरंगाबाद और अहमदनगर में 4000 करोड़ रुपए की लागत से 100 से अधिक सीएनजी स्टेशन, 7 लाख पीएनजी कनेक्शन और 2100 इंच किलोमीटर स्टील पाइपलाइन बिछाने की योजना है। अहमदनगर और औरंगाबाद सीजीडी परियोजना का क्षेत्र लगभग 27,178 वर्ग किलोमीटर है। इस परियोजना के पूर्ण होने के उपरांत करीब 7 लाख घरों, 4,500 व्यावसायिक प्रतिष्ठानों और 1,000 उद्योगों तक पीएनजी की आपूर्ति हो सकेगी। इसके अलावा वाहनों के लिए भी पर्याप्त मात्रा में सीएनजी उपलब्ध होगी। प्राकृतिक गैस के उपयोग से प्रदूषण कम होगा और पर्यावरण का संरक्षण होगा। लोगों को पीएनजी और सीएनजी के रूप में किफायती स्वच्छ ईंधन उपलब्ध होगा। साथ ही इस परियोजना के निर्माण के दौरान और उपरांत प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से सैकड़ों रोजगार के अवसर भी उपलब्ध होंगे। आज भारत सरकार के पेट्रोलियम एवं प्राकृतिक गैस और आवास एवं शहरी विकास मंत्री श्री हरदीप सिंह पुरी के कर कमलों द्वारा औरंगाबाद सीजीडी परियोजना का शिलान्यास होने जा रहा है। इस परियोजना के आरंभ होने से औरंगाबाद के विकास में स्वच्छ ऊर्जा का संचार होगा और भारत गैस आधारित अर्थव्यवस्था की ओर एक कदम और बढ़ेगा। देशाला खऱ्या अर्थानं ऊर्जावान बनवण्यासाठी प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावागावामध्ये नैसर्गिक वायूच्या माध्यमातून पीएनजी गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून ही नवी योजना कार्यान्वित होते आहे। आज औरंगाबादमध्ये आपण त्या योजनेचा शुभारंभ करतो आहोत। या पायाभरणीसाठी आज आपल्या सर्वांना माहितीच आहे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेबजी दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड हे दोघंही इथे उपस्थित आहेत। माननीय हरदीप सिंगजी पुरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकलेले नाहीत, पण मी या दोन्ही मंत्रीगणांना विनंती करते त्यांनी माननीय पुरीजींच्या वतीनं आपल्या समोर असलेल्या रिमोटचं बटन दाबून या योजनेचा शुभारंभ करावा। पीएनजी गॅस वितरण पाईपलाईन योजनेच्या शुभारंभाच्या नामफलकाचं अनावरण आता मंत्रीगणांच्या उपस्थितीत इथे झालेला आहे। आपण टाळ्यांच्या कडकडाटात हा क्षण साजरा करूया। यानंतर मी प्रारंभी सांगितलं तसं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री माननीय हरदीप सिंगजी पुरी हे युक्रेनच्या सीमेवर असलेल्या हंगेरीमध्ये अडकलेल्या आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तिथे कार्यरत आहेत। पण या कार्यक्रमाला ते येऊ शकले नसले तरी त्यांनी आपला संदेश आपल्या भाषणाच्या स्वरूपामध्ये इथे पाठवलेला आहे। आपण सर्वजण तो आता ऐकणार आहोत। सुनेंगे हरदीप सिंह पुरी जी का ये संदेश। मंत्रिमंडल में मेरे साथी और भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता श्रीमान भागवत कराड़ जी, राव साहब दानवे जी, भाइयों और बहनों, सबसे पहले औरंगाबाद और मराठवाड़ा के लिए
एक नए युग की शुरुआत होने जा रही है और इस अवसर पर मैं उपस्थित ना होने के लिए खेद व्यक्त करता हूं। आज मैं अपना राष्ट्रीय कर्तव्य का निर्वाह करने के लिए यूक्रेन में जा रहा हूं, जहां हमारे बच्चे, जिनमें से कई मराठवाड़ा और औरंगाबाद के हैं, जो जल्दी और सुरक्षित घर आ सके। फिर भी इस अवसर का जश्न मनाने के लिए आज एकत्रित आप सभी के साथ मेरा दिल है। भारत दुनिया की सबसे तेजी से बढ़ती अर्थव्यवस्था है और हमारे पास सबसे बड़ी बढ़ती शहरी आबादी है, जो विश्व स्तरीय शहरी सेवाओं और बुनियादी ढांचे की इच्छा रखती है। इसलिए हमारी सरकार शहरी, खासकर औरंगाबाद जैसे बढ़ते शहरों से आने वाली मांग को पूरा करने के लिए बुनियादी ढांचे के विकास पर बड़े पैमाने पर खर्च कर रही है। शहरी बस्तियों में किसी भी राज्य और देश के विकास की काफ़ी संभावनाएं हैं। प्रत्येक शहरी बसावट से होने वाले संपर्क, अवसर और उद्योग इसके चारों ओर के हर चीज़ को पूरी तरह से बदल सकते हैं। हमारी शहरी शासन भारत को एक देश और अर्थव्यवस्था के रूप में परिपक्व बनाने के साथ साथ हमारे लिए एक स्थायी और ठोस भविष्य के निर्माण में सहायक है। शहरों की व्यवस्था ऐसी होनी चाहिए कि जो बेहतर जीवन की आशा के साथ आने वाले सभी लोगों को दिल से समायोजित कर सके और औरंगाबाद मराठवाड़ा के विकास के लिए एक ऐसा अग्रदूत है। मैं HMOS फाइनेंस डॉक्टर कराट को औरंगाबाद के विकास के लिए लगातार प्रयास करने के लिए बधाई देता हूं। शुरू से ही उन्होंने यह सुनिश्चित करने की दिशा में काम किया है कि शहर पर्यटन, शिक्षा, उद्योग और जीवन की सुगमता सहित सभी क्षेत्रों में विकास हो। और मैं BJRL और BPCL के साथ अधिकारियों और कर्मचारियों को भी बधाई देता हूं, जिन्होंने इस महत्वपूर्ण परियोजना पर अथक रूप से दिन रात काम किया है। औरंगाबाद, अजंता और एलोरा में अपनी बौद्ध गुफाओं के लिए दुनिया भर में प्रसिद्ध हैं। इसे IHM औरंगाबाद की बदौलत भारतीय आतिथ्य क्षेत्र का सीखने का आधार भी माना जाता है, जिसने होटल क्षेत्र के कई दिग्गजों के पीछे छोड़ दिया है। आज हमें औरंगाबाद में एक CGD नेटवर्क की अधिशिला रखने के पर गर्व हो रहा है, जो शहर के हर घर में आधुनिक और विश्व स्तरीय PNG कनेक्शन लाएगा। ये न केवल शहर की आबादी के लिए बल्कि इसके औद्योगिक आधार के लिए भी एक बड़ा लाभ होगा। हमारा उद्देश्य आने वाले वर्षों में भारत के हर घर में पाइप से रसोई गैस पहुंचाने का है। सरकार गैस आधारित अर्थव्यवस्था के विकास के लिए कई पहल कर रही है, जिसमें सिटी गैस वितरण नेटवर्क, प्राकृतिक गैस पाइपलाइन और LNG टर्मिनलों का विकास शामिल है। आज 87 लाख परिवार, 13,034 उद्योग और 34,117 वाणिज्यिक इकाइयों प्राकृतिक गैस आपूर्ति से जुड़े हैं। देश में 3,000
771 सीएनजी स्टेशन हैं जो देश में सीएनजी वाहनों की पूर्ति कर रहे हैं। अब तक पीएनजी आरबी ने सीजीडी वालों के 10 राउंड पूरे कर लिए हैं। प्रमुख 9वें और 10वें बोली राउंड है। पीएनजी आरबी ने 9वें सीजीडी बोली दौर में 174 जिलों को कवर करते हुए 86 भौगोलिक क्षेत्र को अधिकृत किया है और 10वें सीजीडी बोली राउंड में 114 जिलों को कवर करते हुए 50 जिले को अधिकृत किया है। वर्तमान में देश में 407 जिले शहरों को कवर करने वाले 228 जिले हैं। पीएनजी आरबी ने हाल में 67 जिले को कवर करते हुए 11वां सीजीडी बोली राउंड शुरू किया है। सीजीडी बोली के 11वें राउंड के पूरा होने के बाद 295 जिले और सिटी गैस वितरण नेटवर्क के साथ कवर किए जाएंगे, जो देश में लगभग 98% क्षेत्र और 88% आबादी को कवर करेगा। मुझे विश्वास है कि औरंगाबाद में सीजीडी नेटवर्क तेजी से पूरा किया जाएगा ताकि औरंगाबाद के नागरिक बहुत जल्द अपनी रसोई में पाइप से प्राकृतिक गैस का लाभ उठा सकें। औरंगाबाद के लोगों को इससे मिलने वाले लाभों के बारे में बात करते हुए मुझे आपको ये बताते हुए खुशी हो रही है कि 7,08,100 घरेलू कनेक्शन होंगे और 4,500 से अधिक औद्योगिक कनेक्शन। इससे औरंगाबाद में 4,000 करोड़ रुपए का निवेश होगा। इसके फायदे मुझे आपको इसका उल्लेख करने की आवश्यकता नहीं है। अधिक रोजगार, अधिक विनिर्माण इकाइयां जैसे होटल, खाद्य उद्योग, धातु और मिश्र धातु उद्योग और फाउंडी। सीजीडी नेटवर्क लगभग 100 नए सीएनजी स्टेशनों को भी सेवा प्रदान करेगा, जो औरंगाबाद को हरित बनाने के दिशा में काम कर सकते हैं। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि यह सभी लोगों को एलपीजी सिलेंडर की दूरदर्शा, बॉयल बुकिंग और लंबी प्रतीक्षा अवधि से बचाता है। यह औरंगाबाद के सभी नागरिकों के लिए जीवन को बहुत आसान बना देगा। जीवन सुगमता की दिशा में सरकार भी कई कदम उठा रही है। जीवन की सुगमता मुख्य रूप से आजीविका के स्तर स्रोत पर निर्भर है। औरंगाबाद में ऑटोमोटिव हब है, में बड़ी संख्या में लोगों को रोजगार देने की अपार संभावनाएं हैं। इस पाइपलाइन के माध्यम से हम औरंगाबाद में उद्योगों के प्रवेश के लिए एक आवश्यक शर्त को पूरा कर रहे हैं। इसी तरह पर्यटन को भी कई आतिथ्य प्रतिष्ठानों द्वारा लाभान्वित किया जाएगा, जिन्हें सीजीडी सुविधा प्रदान करेगा। इसी तर्ज पर स्मार्ट सिटी कार्यक्रम में किसके माध्यम से शहर में तेजी से बदलाव आ रहा है। मुझे विश्वास है कि केंद्र सरकार से मिलने वाले लाभ इन प्रयासों में मदद करेंगे। प्रधानमंत्री आवास योजना एक और महान पहल है और मुझे पता चला है कि औरंगाबाद में लगभग 80,000 आवेदक हैं। दुर्भाग्य से उनमें से पात्र 52,000 भूमि आवंटन से संबंधित कुछ मुद्दों के कारण
किफायतों आवास प्राप्त नहीं कर सके। डॉक्टर कराड़ ने सक्रिय रूप से मुझे इस मामले से अवगत कराया है और मेरा मानना है कि इस मुद्दे को जल्दी सुलझा लिया जाएगा। हाल की गतिविधियों सुनिश्चित करती हैं कि औरंगाबाद का भविष्य बहुत अच्छा है। मैं एक बार फिर उन नेताओं की टीम को बधाई देता हूं जो औरंगाबाद के विकास के किसी भी अवसर को सक्रिय रूप से आगे बढ़ाते रहते हैं। एक बार फिर आपका धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद माननीय मंत्री जी का। इस परियोजना के बारे में बहुत ही विस्तार से मंत्री जी ने अभी बात की। उसके साथ साथ ये परियोजना औरंगाबाद में कार्यान्वित करने के लिए केंद्रीय वित्त राज्य मंत्री माननीय डॉक्टर भागवत जी कराड़ इन्होंने जो प्रयास किए उनको भी उसकी भी प्रशंसा मंत्री जी ने अभी की। और आप जानते होंगे हमारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में ऐसी बहुत सारी परियोजनाएं हर क्षेत्र में कार्यान्वित हो रही है। इस देश के आम आदमी का, खास करके महिलाओं का जीवन सुलभ बनाने के लिए, आसान बनाने के लिए प्रधानमंत्री जी लगातार प्रयासों में जुटे हैं और उनकी कल्पना से बहुत सारी परियोजनाएं अभी यशस्वी हो रही है, जिसमें उज्ज्वला गैस परियोजना हो या जल जीवन मिशन हो या आज अभी यहाँ पे जिसकी नींव रखी गई वो पीएनजी गैस योजना हो। इन सभी प्रयासों से इस देश के आम आदमी को, इस घर के हर घर के लक्ष्मी को एक आसान अच्छा जीवन मिले, यही लगातार प्रयास चल रहा है माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में। और हमारे दोनों मंत्रीगण, यहाँ उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति इसी काम में जुटे हैं। इसके बाद चलते हैं आगे के प्रोग्राम की ओर। यानंतर आपल्या सर्वांशी इथे संवाद साधणार आहेत आपले लोकप्रिय आमदार माननीय अतुलजी सावे। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण भारतामध्ये जे पीएनजी गॅस लाईन जो 98 शहरात ज्याचं काम चालू आहे, त्यापैकी आपल्या संभाजीनगर शहरामध्ये ज्या गॅस पाईपलाईनचं भूमिपूजन आज होणार आहे, म्हणजे ऑलरेडी हरदीप सिंग पुरी साहेबांनी हंगरीहून त्याचं उद्घाटन केलेलं आहे। अशा उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब, आमच्या संभाजीनगरचे सर्वांचे लाडके केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आदरणीय भागवतजी कराड साहेब, तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे गुरुवर्य, आमचे विधानसभेतील नेते हरिभाऊ बागडे साहेब, माझे सहकारी आमदार प्रशांतजी बम साहेब इकडे उपस्थित, भारतीय जनता पार्टीतील सहकारी संजय केणेकरजी, विजय अवताडेजी, बसवराज मंगरुळेजी, व्यासपीठावर उपस्थित शहराचे कलेक्टर साहेब सुनील चव्हाण साहेब, म्युनिसिपल कमिशनर अस्तिक पांडेजी, खास दिल्लीहून आम्हाला या कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आलेले मीनाजी आणि भारत पेट्रोलियमचे मिस्टर अरुण कुमार सिंह जी, निमित गोयलजी, आमचे सहकारी प्रवीण गुगे, मनोज पांगरकर, शिरीष बोळाकर, इकडे उपस्थित सर्व तिन्ही ऑइल कंपनीचे सर्व अधिकारी, इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, आणि खास आजच्या या गॅसच्या पाईपलाईनचं उद्घाटनचा कार्यक्रमाला उपस्थित असलेली सर्व संभाजीनगर मधील प्रतिष्ठित नागरिक आणि ज्या माझ्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने इकडे उपस्थित राहिलेले आहेत, त्या सर्व माता भगिनी, सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आज खरोखर डॉक्टर कराड साहेब
तुम्ही खासदार असताना जो प्रयत्न केला, श्रीगोंदियाला पाईपलाईन आली होती, तुम्ही पेपरमध्ये वाचलं, तुम्ही दिल्लीला गेला, धर्मेंद्र सिंग प्रधान साहेबांना विनंती केली आणि आपल्या या संभाजीनगरमध्ये तुम्ही जी गॅसची पाईपलाईन आणली आणि त्याचं आज भूमिपूजन होतंय. मी खरोखर या सर्व संभाजीनगरच्या जनतेच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. आज संभाजीनगर हे औद्योगिक शहर आहे. औद्योगिक शहर असल्यामुळे इकडे बरेचसे उद्योजक बसलेले आहेत. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, कोरोनाच्या काळात आपण बघितलं असेल गॅसचा शॉर्टेज किती होता, गॅसचं सिलेंडर मिळत नव्हतं. सगळ्या अशा ह्याला मात करण्याकरता आज ही जी गॅसची पाईपलाईन वाळूज असो, शेंद्रा असो, संभाजीनगर शहर असो, याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. माननीय नरेंद्र मोदी नेहमी दूरचा विचार करूनच हे काम करतात. आज या संभाजीनगरमध्ये गॅसच्या पाईपलाईनमुळे घरोघरामध्ये जवळजवळ 30 ते 35% आपला खर्च कमी होणार आहे. कारण की पीएनजी गॅस, पाईपलाईनचा गॅस हा जो सीएनजी गॅस आहे त्याच्यापेक्षा 30 ते 35% कमी आहे. मी खूप डिटेल बोलणार नाही कारण की ते विषय डॉक्टर कराड साहेब, आमचे केंद्रीय रेल्वे मंत्री दानवे साहेब बोलतील. पण मी एवढं सांगणार आहे की डॉक्टर साहेब जेव्हापासून खासदार झाले, मंत्री झाले, या संभाजीनगरच्या प्रत्येक विकासाच्या कामामध्ये लक्ष घालून काम करतायत. आपल्या या शहर ऐतिहासिक शहर आहे, या ऐतिहासिक शहराचा विकास होण्याकरता वेरूळ असो, म्हैसमाळ असो किंवा अजंठा असो, या सगळ्या गोष्टीमध्ये ते लक्ष घालून काम करतायत. आज आपल्या शहरात आता एक मोठा विषय आहे ट्रॅफिकचा. त्याच्यामध्ये पण वाळूज टू शेंद्रा हा एक 1 वे फ्लायओव्हर बनण्याकरता माननीय गडकरी साहेबांबरोबर त्यांनी त्यावेळेस मीटिंग करून तो विषय मंजुरीला आणलेला आहे, DPR ला गेलेला आहे. आमचे अस्तिक कुमार पांडे साहेब आहेत. स्मार्ट सिटीसाठी जो काय निधी लागतो, जी काय मदत लागते, त्याच्यासाठी पण ते प्रयत्न करत असतात. दानवे साहेब तर आपल्याला माहिती आहे. साहेब, आपण करोना काळामध्ये आपल्याकडे असलेला अन्न व पुरवठा मंत्रालयातून 18 महिने ज्या आमच्या संभाजीनगरच्या गोरगरीब जनतेला मोफत धान्य दिलं, त्यामुळे करोना काळात आमच्या इकडच्या जनतेला कुठलाही त्रास झाला नाही. साहेब, आम्ही खूप खूप आभारी आहोत. संभाजीनगरची पूर्ण जनता आपली खूप आभारी आहे. मी या ठिकाणी भारत पेट्रोलियमचे सर्व अधिकारी आहेत, मी त्यांचा खूप खूप आभार मानेन. आपण एवढ्या फास्ट कराड साहेबांनी फॉलो केल्याबरोबर आपण डॉक्टर साहेबांच्या पुरवठ्यावर आज लवकरात लवकर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे उद्घाटन होते. मला नक्कीच खात्री आहे या संभाजीनगरच्या विकासामध्ये यापुढेही डॉक्टर साहेबांचा असाच आणि दानवे साहेबांचा पण आम्हाला पूर्ण सहकार्य असेल. आपल्याला सगळ्यांना मंत्री महोदयांचं ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी आपल्या याच्यामध्ये खूप जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा मी माझ्या माता भगिनी आणि सर्व कार्यकर्ते जे एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, कारण की माता भगिनींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गॅस संपला की आपल्याला किती त्रास होतो हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच पीएनजीच्या गॅसच्या योजनेसाठी ते सगळेजण इकडे उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा डॉक्टर साहेब आणि दानवे साहेबांचं खूप खूप आभार मानतो. सर्व जनतेचा आभार मानून माझं लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साळवे साहेब. औरंगाबादसाठी जे विविध प्रयत्न मंत्रिगणांच्या माध्यमातून होत आहेत त्याचा खूप छान आढावा आता साळवे साहेबांनी अगदी थोडक्यात पण योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवला. यानंतर विधिमंडळामधले ज्येष्ठ सदस्य आमदार माननीय हरिभाऊ बागडे यांनी आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या देशाचे रेल्वे राज्यमंत्री नामदार दानवे साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर कराड साहेब, आमदार सावेजी, आमदार बमजी, कलेक्टर चव्हाण साहेब, आयुक्त पांडेजी, मंगरुळेजी, केनेकरजी, अवताडेजी, अरुण सिंगजी आणि सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या शहरामध्ये डॉक्टर कराडच्या प्रयत्नाने
सर्व शहरातल्या घराघरामध्ये आणि ग्रामीण भागातल्याही काही गावामध्ये स्वयंपाक घरात डायरेक्ट गॅस येणारे पाईपलाईनने. त्याचं आता पुरीजींनी उद्घाटन केलं. म्हणजे डॉक्टर साहेब, तुम्ही दिल्लीला खासदार म्हणून गेलात आणि काही महिन्यातच एवढी मोठी योजना मंजूर करून आणली. इथं 20-20 वर्ष खासदार राहिलेलं नाव घेण्यासारखी एकही योजना नाही. एक योजना झाली होती समांतर पाईपलाईनची, पण ती खासदाराने जे पाठीवर घेतली तर तिला खाली उतरूच दिलं नाही. गॅस आपल्या देशामध्ये गॅसवर स्वयंपाक करायची 1954 सालापासून सुरुवात झाली. तर 2016 पर्यंत 1 मे 2016 इथपर्यंत देशामध्ये केवळ 13 कोटी लोकांना गॅस मिळाला होता. 13 कोटी. पण 1 मे 2016 पासून मोदीजींनी गॅस योजना सुरू केली. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना. आणि आतापर्यंत 7 वर्षामध्ये जवळपास 9 कोटी लोकांच्या घरात गॅस गेला. अरे 60 वर्षामध्ये 13 कोटी आणि तुमचं 7 वर्षामध्ये 9 कोटी. काय वेग आहे बघा. या योगामुळे, या स्पीडमुळे मोदीजीला जगामध्ये नंबर 1चं स्थान मिळालं, उगीच नाही मिळालं. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की आपलं शहर हे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केलं होतं. स्मार्ट सिटीचा पैसा आला, पण 100-500 एकर मध्ये घरं होणार होती. मागच्या आयुक्तांनी म्हटलं आपण सगळ्या शहरात विकास करू. आम्ही त्यांना संमती दिली होती, नाही याचं नाही. पण ती योजना जी आता हळूहळू चालू आहे, केंद्रीय योजना ज्या असतील, मग ते योजना या सगळ्या इतक्या हळू चालू आहे की आपल्याला पताही लागणार नाही. आणि ते पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, अशा कितीतरी योजना आहे की त्याची स्पीड वाढत नाही. मागच्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला जेवढे घर 5 वर्षात झाले त्याच्या आता 5% पण झाले नाही. आणि या संभाजीनगर शहरात 80,000 लोकांनी अर्ज केले, परंतु एकही घरकुल झालं नाही. एक घरकुल झालं नाही. मी कोणत्या अधिकाऱ्याला दोष देत नाही. पांडेजी इथं बसलेत, कलेक्टर साहेब बसलेत, त्यानं माझा दोष देत नाही. कदाचित वरतून सांगितलं असेल हळू चला, हळू चला, हळू चला. का आता आम्ही पाहतोय टीव्हीवर हे दूरदर्शन वाले त्या उत्तर प्रदेश मधल्या अनेक राज्यातल्या त्या मुस्लिम महिलाच्या समोर जातात. बिचारी बुरखा घाललेली असली तरी तिच्या समोर ते देतात आणि विचारतात वोट किसको देंगे. ते सांगते मोदी जी को देंगे. हे विचारतात टीव्ही वाले कि क्यों देंगे, तर ती म्हणते हमको आवाज दिया, हमको गैस दिया आणि इसीलिए वोट उनको ही देंगे. हे महाराष्ट्रात त्याला होऊ द्यायचं नाही. हे महाराष्ट्रात त्याला खुपतंय. आणि म्हणून मला आपल्याला आग्रह करायचा की पांडेजी जाऊ द्या, वरतून काही निरोप देऊ, पण आपल्या गरीबाला घर द्या. आपल्या गरीबाला घर द्या. अरे जे वंचित आहे, मागासलेले, त्यांची पत्र्याची घरे, झोपडीची घरे, दिवसभर मोलमजुरी करतोय, रात्री झोपायला जागा नाही,
सरकार देत आहे ना केंद्र सरकार पैसा, तेवढा तरी खर्च करा अशी मी आपल्याला आग्रहाने विनंती करतोय. अनेक योजना आपल्याला सांगता येतील. मी आपला अधिक वेळ घेत नाही, कारण प्रोटोकॉल प्रमाणे कदाचित आमचं नाव असेल नसेल, परंतु आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. आपल्या लक्षात आलं असेल, विधानसभेचं सभापतीपद भूषविलेल्या माननीय हरिभाऊ बागडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं या शहराच्या विकासाचा लेखाजोखा आपल्यासमोर ठेवला आणि या योजनेमुळे इथल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक कशी नवी आशेची पहाट निर्माण होणार आहे हेही आपल्यापर्यंत पोहोचवलं. मनापासून धन्यवाद बागडे साहेब. यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते सर्वसामान्य माणसाशी ज्यांची नाळ प्रारंभीपासून जोडली गेलेली आहे, सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखांना कायम आपलंसं मानून त्यांच्यासाठी धावून जाण्याचा वर्षानुवर्षांचा शिरस्ता ज्यांनी डॉक्टरपासून केंद्रामध्ये मंत्रीपद मिळेपर्यंत आजही मिळाल्यानंतरही कायम ठेवलेला आहे, असे आपले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड. औरंगाबादचं 2दा महापौरपद त्यांनी भूषवलं. मराठवाड्यातले पहिले बालरोग शल्य चिकित्सक म्हणूनही ते आपल्याला माहीत आहेत. एक अभ्यासू संवेदनशील नेतृत्व व्यक्तिमत्व म्हणत असताना आपल्या लक्षात असेल की एकदा ते विमान प्रवास करत असताना प्रवाशाचा अचानक त्यांना काही त्रास सुरू झाला आणि ते बेशुद्ध पडले. त्यावेळेला सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून आपलं डॉक्टर पण लक्षात ठेवून रुग्णाच्या मदतीसाठी धावून जात त्यांनी आपला डॉक्टरकीचा धर्म निभावला. असे आपले लोकप्रिय खासदार अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी कराड यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार आपल्याशी व्यक्त करावेत. आज संभाजीनगर शहर मध्ये पीएनजी पाईपलाईनच्या शुभारंभ प्रसंगी सर्वप्रथम संभाजीनगर शहरातील सर्व माता ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित आहेत भगिनी, आणि आपल्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. मातेचा व मातीचा व तुमच्या सर्वांचा आशीर्वादामुळे मी नगरसेवक पदापासून महापौर झालो आणि महापौरापासून केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री झालो. आपलं असंच प्रेम असू द्या आणि असेच संबंध असू द्या आणि आपल्या संभाजीनगरचा एक एक विकास कामे होऊ द्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते तथा केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार बागडे नाना, आपल्या शहराचे आमदार तथा माजी मंत्री माननीय अतुलजी सावे, गंगापूरचे आमदार माननीय प्रशांतजी बाम, या कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन उपस्थित असलेले बीपीसीएलचे सीएमडी माननीय अरुण कुमार सिंह जी, तसेच आपले जिल्हाधिकारी माननीय सुनील चौहान जी,
महानगरपालिकेचे आयुक्त माननीय आस्तिक कुमार पांडेजी, एसपी माननीय नितीन गोयलजी, शहराचे अध्यक्ष संजय केनेकरजी, ग्रामीणचे अध्यक्ष श्री विजय अवताडेजी, सर्व आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, या कार्यक्रमामध्ये विशेषतः मी भगिनीचं अभिनंदन करतो की आपण अत्यंत मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात, म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. कारण आता आपल्या घरामध्ये गॅस सिलेंडरच्या ऐवजी आता पाईपद्वारे गॅस येणार आहे आणि हा गॅस अखंड 24 तास उपलब्ध राहणार आहे. तर हे गॅस LPG गॅस पेक्षा 30% स्वस्त असणार आहे आणि हा गॅस सुरक्षित असणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, एखाद्या वेळेस गॅस लीक झाला, LPG गॅस लीक झाला तर तो गॅस जड असतो, स्वयंपाकघरात खाली जमतो, आग लागू शकते. पण हा गॅस हलका असल्यामुळे कुठल्याही प्रकारची आग लागत नाही, तो हवेत विरळून जातो. एवढंच नाही तर गॅस संपत आला म्हणून माझ्या माता भगिनींना, घरातील कर्त्या माणसांना त्याची नोंदणी करावी लागते आणि नोंदणी केल्यानंतर 1-2 दिवसांनी गॅस येतो. गॅस आल्यानंतर सिलेंडरला ताबडतोब पैसे द्यावे लागतात. पण या गॅसमध्ये ताबडतोब पैसे द्यायची गरज नाही. आपण जेवढा गॅस वापराल तेवढाच गॅस मीटर प्रमाणे बिल येईल आणि नंतर तुम्ही पैसे भरू शकता. एवढंच नाही तर गॅस या शहरामध्ये आणण्यासाठी या शहरामध्ये जवळजवळ रोज 25,000 सिलेंडर लागतात आणि हे 25,000 सिलेंडर आणण्यासाठी HPCL जर सोडलं, हिंदुस्तान पेट्रोलियमचं इथं बॉटलिंग प्लांट आहे, पण भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपनीला मात्र ट्रकद्वारे गॅस इथं आणावा लागतो. तरी वाहतूक बंद होईल. एकंदरीत या गॅसमुळे घरगुती आमच्या महिला भगिनींचं सोय झाली असं मला नमूद करावंसं वाटतं. आमचे उद्योगपती मित्र इथं बसलेले आहेत. आताच देशाचे पेट्रोलियम मंत्री माननीय हरदीप सिंग पुरीजी यांनी सांगितलं की संभाजीनगरमध्ये ऑटो हब आहे. ऑटो हब आहे, बऱ्याच इंडस्ट्री आहेत आणि या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अगदी बॉयलर पासून ते मोठमोठ्या कारखान्यामध्ये गॅस लागतो आणि या ठिकाणी कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल किंवा PNG असेल गॅस असावा अशी उद्योग जगतामध्ये बऱ्याच वर्षापासून मागणी होती. बरेच काही उद्योग गॅस असल्यानंतर त्याला चालना मिळते आणि मला सांगायला आनंद वाटतोय की या शहरातून जवळजवळ 75,000 कोटीचा उद्योगाचा टर्नओव्हर प्रत्येक वर्षी होतो आणि आता उद्योग जगताला सुद्धा चालना देणारा हा प्रकल्प आहे. कमर्शियल साठी सुद्धा हा प्रकल्प कामात येणार आहे. हे करत असताना आपल्या शहरामध्ये आम्ही पुढचा विचार करून वाळूज MIDC असेल, चिकलठाणा MIDC असेल, शेंद्रा MIDC असेल, बिडकीन MIDC असेल तर त्या ठिकाणी सर्व ठिकाणी सर्वे करून गॅस पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. एवढंच नाही तर त्या ग्रामीण भागामध्ये अगदी शेंद्राच्या पलीकडे लाडगाव असेल, करमाड असेल त्या ठिकाणी सुद्धा जनतेला गॅस दिलेला आहे. आपले गंगापूरचे आमदार प्रशांतजी बम तिसऱ्यांदा आमदार आहेत. त्यांनी सांगितलं की गंगापूरला सुद्धा गॅस पाहिजे. गंगापूर असेल, रांजणगाव असेल, म्हणून गंगापूर जिथं फाटा आहे त्या ठिकाणी वॉल ठेवलेली आहे. तिथून सुद्धा गंगापूरला गॅस जाऊ शकतो, रांजणगावला गॅस जाऊ शकतो, लासूर स्टेशनला गॅस जाऊ शकतो आणि
बजाज नगर मध्ये तर आपण ऑलरेडी चालू केलेलं आहे, बजाज नगर आणि वाळूज मध्ये. तर अशा ह्या गॅसेचा प्रकल्प प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या सूचनेनुसार पेट्रोलियम मंत्र्यांनी आपल्याला हे मोठं या शहराच्या आणि या भागाच्या विकासासाठी दिलेला वरदास्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा प्रकल्प जवळजवळ 4,000 कोटीचा आहे आणि 4,000 कोटीचा प्रकल्प 4 वर्षामध्ये पूर्ण करायचा मानस बीपीसीएलचा आहे. एवढंच नाही तर मला सांगायचंय आपल्याला, समजा एखाद्याचं घर नसेल, भाडेकरू असेल, तर भाडेकरूला सुद्धा हा गॅस मिळू शकतो. 217 किलोमीटर वरून म्हणजे अहमदाबाद गुजरात ते विशाखापट्टणम जाणारी गॅस पाईपलाईन होती. मी पेट्रोलियम मध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये होतो. त्यावेळेस मी तत्कालीन मिनिस्टर माननीय धर्मेंद्रजी प्रधान यांना मागणी केली. त्यांनी ताबडतोब सांगितलं की या ठिकाणी काय करता येईल ते पहा, आणि ज्या विशाखापट्टणमला जाणारी लाईन जिथं श्रीगोंदा होती त्या श्रीगोंदा पासून इथपर्यंत म्हणजे 217 किलोमीटर पासून जवळजवळ 70 ते 80% काम पूर्ण झालंय. पण आपल्या सर्वांना माहित आहे संभाजीनगरला आज सुद्धा पाणी मिळत नाहीये. 8-8 दिवस पाणी नाहीये. 55 किलोमीटर आपण इथून पाईपलाईन आणू शकत नाहीत. मला राजकारण करायचं नाहीये, पण सांगायचंय की मी 2दा मंत्री झाल्यानंतर 2दा पाण्याबद्दल बैठक घेतली, स्मार्ट सिटी बद्दल बैठक घेतली. पाण्याबद्दल बैठक घेतल्यानंतर जिथं जॅकवेल असते, जिथं जायकवाडीतून पाणीवर उपसायचं आहे, त्याच्या परवानगीला सुद्धा अजून अर्ज केलेला नाही. मी वारंवार सांगतोय अर्ज करा, अर्ज केलेला नाहीये. एवढंच नाही तर जो नॅशनल हायवे होणार आहे, नॅशनल हायवेला त्याच्या बाजूला पाईपलाईन टाकायची, त्याचे पैसे भरायला सांगितलेत, ते पण भरलेले नाही. अर्थात हे महानगरपालिकेचं काम नाही, हे सर्व काम महाराष्ट्र शासन करतंय. हे काम एमजेपी करतंय. एमजेपी म्हणजे महाराष्ट्र शासन. तर मला आपल्या समोर सांगायचंय की महाराष्ट्र शासनाचं या संभाजीनगर शहराकडे लक्ष नाहीये आणि म्हणून माझ्या माता भगिनींना 8-8 दिवस पाणी मिळत नाहीये. प्रधानमंत्री मोदी साहेब झाल्यानंतर स्मार्ट सिटी कल्पना आली आणि स्मार्ट सिटी कल्पना, दानवे साहेब, स्मार्ट सिटी कल्पना आम्हाला जी गिफ्ट सिटी आहे मद्रास मध्ये, तर ती स्मार्ट सिटी पहिली स्मार्ट सिटी आहे. तर ती आम्हाला दाखवली, ती आम्ही पाहून आलो. तर असे 100 शहर स्मार्ट सिटी मध्ये घेतले, त्यात आपलं शहर आहे. आणि या स्मार्ट सिटीला वेगवेगळ्या योजना केंद्राच्या माध्यमातून झाल्या असतील. त्यामध्ये स्मार्ट बस असेल, 700 शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. आपण इथं मिटमिट्याला जंगल सफारीचं काम चालू आहे. एज्युकेशन क्षेत्रामध्ये स्मार्ट एज्युकेशनचं काम चालू आहे. तसेच स्मार्ट हेल्थ ये बद्दल काम चालू आहे. आणि त्याही पेक्षा मला सांगायचंय, आपल्या देशाचे परिवहन मंत्री माननीय गडकरी साहेब यांना आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला आणखी 4 ब्रिजेस लागतील. या शहरामध्ये जालना रोडवरती 4 ब्रिजेस होते. ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आमचे काही उद्योजक, विशेषतः रामभाऊ भोगले वगैरे सर्व होते. त्यावेळेस गडकरी साहेब म्हणाले की 4 ब्रिजेस पेक्षा एकच जर ब्रिज केला तर काय होईल. तर आम्हाला उलट त्यांचं आम्ही स्वागतच केलं. तर 2 इंडस्ट्री कनेक्ट करायला म्हणजे शेंद्रा ते वाळूज एक ब्रिज करून त्याच्यावरती आता टीपीआर करणं चालू आहे. आणि त्याचबरोबर त्यावरती आपल्या सर्वांना कल्पना आहे, बजेट जे आता प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमच्या डिपार्टमेंट तर्फे फायनान्स मिनिस्टर मॅडमनी सादर केलं, तर त्यावेळेस स्पष्ट हा जो पुढचा 25 वर्ष आहे तर तो अमृतकाल म्हणजे 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि 2047 ला भारत देश जगाचा विश्वगुरु कसा बनेल हे 25 वर्ष लक्ष ठेवून
आम्ही बजेट केलंय आणि तेच लक्षात देऊन आम्ही इथं मेट्रोची सुद्धा मागणी केली. म्हणजे या ब्रिजच्या वर, कारण जागा शहरामध्ये नाहीये, पण ट्रॅफिक वाढणार आहे, लोक वाढणार आहेत, म्हणून या ब्रिजच्या वर मेट्रो कशी करता येईल त्यासाठी सुद्धा TPR करायला आम्ही प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे. पण राजकीय विरोध म्हणून काही जण विरोध करतायत. अरे आता जर मागणी केली तर त्याला 5 वर्ष लागेल, 10 वर्ष लागेल, मला माहित नाही, पण किमान तो विचार आणून ते काम त्या दृष्टीने करण्याची गरज आहे. म्हणून या संभाजीनगर शहरामध्ये रस्ते असतील, नॅशनल हायवे असतील, त्यासाठी मी प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांना कल्पना आहे, अगदी येलोरा आणि अजंठा इथं असल्यामुळे या शहराला पर्यटन राजधानीचा दर्जा दिलेला आहे. पर्यटन राजधानी असलं तर दुसरं कुठलंही काम नाही. पण या शहरामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे बेबीचा मकबरा आहे. या शहरामध्ये विद्यापीठाच्या परिसरामध्ये सोनेरी महल आहे. या शहराच्या आसपास दौलताबाद फोर्ट आहे. या शहराच्या जवळ जे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे कृष्णेश्वर टेम्पल आहे. त्याच्याबरोबर अहिल्यादेवी कुंड आहे, शहाजी राजाची गडी आहे. या 6 ठिकाणी आकर्षित करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. मला खात्री आहे येणाऱ्या या 6 महिन्यामध्ये एकाएकाचं आम्ही भूमिपूजन करू आणि सर्व पर्यटन स्थळ आपण चांगल्या तऱ्हेने विकसित करू. या प्रसंगी मला सांगायचंय की आपलं विमानतळ जुनं आहे. ह्या विमानतळाला इंटरनॅशनल दर्जा कसा मिळेल, या विमानतळाला इमिग्रेशन ची फॅसिलिटी कशी देता येईल, त्यासाठी देशाचे गृहमंत्री माननीय शहासाहेबांना मी भेटलो. त्यांच्या माध्यमातून जे राज्यमंत्री आहेत नित्यानंद राय बिहारचे, त्यांच्याकडे आपली फाईल गेली, त्याचा फॉलोअप घेतला आणि ते सर्व आता राज्य शासनाकडे आलंय. आणि काही 1-2 महिन्यामध्ये इमिग्रेशन जर इथं झालं तर पुढची हालचाल सुरू होईल. याचबरोबर या ठिकाणाहून आपले भाजीपाला असतील, फळे असतील किंवा मेडिसिन असतील, या शहरामध्ये जवळजवळ 70 फार्मास्युटिकल कंपन्या आहेत. म्हणून इथला कार्गो कसा आपल्याला करता येईल त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न चालू आहे. म्हणून आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडे यांना भेटलो आणि त्यांनी ड्रग कंट्रोलला फोन करून लवकरात लवकर एअरपोर्टसाठी असिस्टंट ड्रग कंट्रोलरची पोस्ट निर्माण करून या ठिकाणचे औषधं दुसऱ्या देशामध्ये कसे जातील त्याचा सुद्धा प्रयत्न चालू आहे. असं विविध क्षेत्रामध्ये काम चालू असताना आदरणीय अण्णांनी एक सांगितलं की या शहरामध्ये प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांनी सुरू केलेली योजना प्रधानमंत्री आवास योजनाचे जवळजवळ 82,000 लाभार्थी होते. त्यातले 52,000 एलिजिबल झाले. पण घरं कमी आहेत त्यांना अधिकारी जबाबदारी असं मी म्हणणार नाही. पण महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला सांगितलं आम्ही म्हाडामधून घरं बांधतो. म्हाडाने काहीच केलं नाही. माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय आयुक्त असतील, यांनी दिल्लीला आले होते, माझ्या ऑफिसमध्ये बैठक घेतली आणि त्याच दिवशी रेव्हेन्यू मिनिस्टर माननीय बाळासाहेब थोरात यांना मी फोन केला आणि त्यांनी मला रात्री फोन केला की आम्ही 86 हेक्टर जमीन मंजूर केली तिसगावला. पण तिसगावची जमीन तिथं खदाना आहे, त्यातले हार्डली 10-20 एकर जमीन कामाला येईल. अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने जमीन न दिल्यामुळे आम्ही गोरगरिबांना घरकुल देऊ शकत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 31 मार्च 2022 त्याची अंतिम तारीख आहे. जे काय शक्य असेल तेवढे तरी घरं मिळाले पाहिजे. म्हणून 15 मार्च 2022 पर्यंत जर प्रस्ताव महापालिकेतर्फे किंवा राज्य शासनातर्फे जर केंद्राला आला तर किमान एक 10-20 तरी घरं गोरगरिबांना मिळतील. विविध योजनाबद्दल बोलता येईल, पण सध्या फक्त आपण PNG बद्दल बोलू. PNGच्या माध्यमातून मला सांगायचंय उद्योग जगताला चांगली भरारी येणार आहे. म्हणून आमच्या उद्योग मित्रांना आम्ही सांगितलं की लवकरच आपण एक उद्योगासाठी कॉन्क्लेव्ह कसं घेता येईल. या सर्व क्षेत्रामध्ये मोदी सरकार अगदी ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत देशातील शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शेतमजूर असेल, औद्योगिक कामगार असेल, सर्वांचा विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून मोदी सरकार काम करतंय.
शिक्षण क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल आणि प्रधानमंत्री गतिशक्ती योजना जे आता नवीन बजेटमध्ये आलंय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपचं काम असेल, तर हे सर्व गोष्टी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चालना देणाऱ्या गोष्टी आहेत आणि देशातला प्रत्येक राज्यामध्ये विकास कसा होईल त्यासाठी काम चालू आहे. मला या प्रसंगी एवढंच सांगायचंय, आपलं शहर विकसित झालं, आपलं राज्य विकसित होईल, आपलं राज्य विकसित झालं, आपला देश विकसित होईल. म्हणून आपण सर्वजण मिळून या शहराच्या विकासासाठी विविध मागण्या केंद्राकडे असतील, राज्याकडे असतील, जास्तीत जास्त मंजूर कशा करता येईल त्यासाठी प्रयत्न करू. आणि मला एकच सांगायचंय की आज जी PNG गॅस लाईन आहे ती सर्वांसाठी लाईफलाईन ठरणार आहे, या संभाजीनगर शहरांच्या विकासाची नांदी ठरणार आहे. आणि लवकरात लवकर, कालच पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकारांनी विचारलं की तुम्ही पहिला गॅस कधी देणार, त्यावेळेस आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की डिसेंबर मध्ये पहिला गॅस देईल. म्हणजे इतक्या लवकर काम करू. तर कुठल्याही प्रकारचा उशीर न करता लवकरात लवकर ही PNG गॅस लाईन कार्यान्वित होईल असं मी अपेक्षा बाळगतो. आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात म्हणून माझ्या माता भगिनी आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या एवढं या क्षणी बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद मंत्रीजी. संभाजीनगरच्या पाण्याची समस्या सोडवण्यापासनं विविध विकास कामांपर्यंत वेगवेगळ्या योजनांचा कसा पाठपुरावा केला जातो आहे, त्यात अडथळे काय येत आहेत, हा अत्यंत पारदर्शक पद्धतीने आता मंत्री साहेबांनी आपल्यासमोर याचा लेखाजोखा मांडला. यानंतर आपण ज्यांचं भाषण ऐकायला उत्सुक आहोत, ग्रामीण भागातल्या राजकारणाची उत्तम जाण आणि त्यावर पकड असलेलं मराठवाड्यातलं आणखी एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते माननीय रावसाहेबजी दानवे पाटील आपल्याबरोबर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपल्याला माहिती आहे पंचायत समितीपासून सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचला. अत्यंत धडाडीने निर्णय घेत हिरिरीने काम पुढे नेणारं नेतृत्व आहे. मी त्यांना विनंती करते आपल्याला मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार डॉक्टर भागवत कराड साहेब, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय हरिभाऊजी बागडे, आपले माजी मंत्री अतुलजी सावे, आपले आमदार प्रशांतजी बम, भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष विजय अवताडे, शहराचे अध्यक्ष संजय केनेकर, आपले जिल्हाधिकारी सुनीलजी चव्हाण, पोलीस आयुक्त साहेब निखिल गुप्ताजी, महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमारजी पांडे, पोलीस अधीक्षक निमित गोयलजी, BPCLचे CMD अरुण कुमार सिंह, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे चिटणीस इद्रिसजी मुलतानी, आमचे मित्र बसवराजजी मंगरुळे, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व उद्योजक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मित्र, आपल्याला माहिती आहे की रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. या दोन्ही देशामध्ये अनेक भारतीय त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि त्यांना आणण्यासाठी मोदीजींनी
गंगा ऑपरेशन नावाने एक ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि या काळामध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य जर कोणतं असेल तर अडकलेल्या नागरिकांना आपल्या देशात आणणं, याला मोदीजींनी प्राधान्य दिलं आहे. आणि म्हणून आपले केंद्रीय मंत्रिमंडळातले 4 मंत्री रशिया आणि युक्रेनच्या आजूबाजूच्या देशामध्ये पाठवून आपले नागरिक कसे आणता येतील यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि म्हणून आज येणारे जे आपले प्रमुख अतिथी होते, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंगजी पुरी यांना मोदीजींनी या अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पाठवल्यामुळं ते आज या ठिकाणी येऊ शकले नाही. आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम रद्द न करता पुढे घेतोय. मित्र, आपल्याला माहिती आहे की हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपल्यासारख्या संभाजीनगर शहराला गॅसची पाईपलाईन या ठिकाणी येते. आणि आता नानांनी सांगितलं, सावेजीनं सांगितलं की हे आणण्यामध्ये डॉक्टर भागवतजी कराड खासदार झाल्याच्या नंतर जर पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर गॅसची पाईप या ठिकाणी आणले. नानांना सांगितलं की 20 वर्ष एक खासदार या ठिकाणी राहून मी हे काम केलं असं सांगू शकत नाही. पण नाना, तुम्ही वर्तमानपत्र वाचले की नाही मला माहित नाही, पण खासदारांचे स्टेटमेंट आहेत की सुरजित सिंग बर्नाला मी नगरसेवक असताना पेट्रोलियम मंत्री होते तेव्हा मी निवेदन दिलं होतं म्हणून ही गॅस लाईन इथं आली, असं माझी खासदाराचं म्हणणं आहे. भगवान जाणे हे कोणत्या वयात होते, कुठं राहत होते मला माहित नाही. नाना, मी एक रेल्वे सुरू केली की पुण्याला जायला इथून 800 रुपये लागतात बाय बस, पण रेल्वे सुरू केली. ती रेल्वे संभाजीनगरहून निघती, रात्री 10 वाजता जेवण करून बसता येतं. तिचे स्टेशन कमी केले, नवीन कोचेस आणलेत, व्हायब्रेशन कमी केलं, त्याच्यामध्ये CCTV लावल्यात कोचेसमध्ये. आणि ज्या दिवशी आम्ही सुरू केली तेव्हा या माजी खासदारांनी टीका काय केली, ती यांच्यामुळं नाही सुरू झाली. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना मी लोकसभेत भाषण केलं होतं. पेपर वाचा जा सगळेजण तुम्ही, आपल्याला संदर्भ कळन. खरं तर या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेत, पण ज्या गोष्टी आपण आज पाहतो त्या 75 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होत्या, त्या होऊ शकल्या नाही. ज्या आज मोदीजीच्या नेतृत्वामध्ये या गोष्टी पूर्ण होतात. खरं तर संभाजीनगर शहराच्या दृष्टीनं हे अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आपण एका नव्या युगामध्ये प्रवेश करतोय. हे शहर ही मराठवाड्याची राजधानी आहे आणि या मराठवाड्याचा राजधानीचा विकास हा चारी बाजूने झाला पाहिजे. मग औद्योगिक दृष्ट्या असो, दळणवळणाच्या दृष्टीनं असो, की ज्या कोणत्या काही सुविधा या ठिकाणी असल्या पाहिजे मध्यवर्ती ठिकाणी, या सुविधा ज्या व्हायला पाहिजे त्या झाल्या नाही, त्या आज मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आपण पाहतोय. मित्र, आम्ही लोकसभेमध्ये बसतो, जेव्हा कधी लोकसभेमध्ये आकडेवारी येते 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 साऱ्या डिपार्टमेंटचा आपण बजेट पहा. या बजेटमध्ये मोदीच्या नेतृत्वात किती वाढ झाली आहे. मी ज्या रेल्वे खात्याचा मंत्री आहे, या रेल्वेला 9 ते 14 पर्यंत ऍव्हरेज 1100 कोटी रुपयाचं बजेट मिळत होतं आणि 1100 कोटीमध्ये या राज्याचं काम करावं लागत होतं. आणि आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की 11,000 कोटी रुपये रेल्वेसाठी मोदीजींना आपल्या या राज्यासाठी उपलब्ध करून दिलेत. मग त्यामध्ये सगळे काम येतात. मग डबलिंगचं काम असू द्या, इलेक्ट्रिफिकेशनचं काम असू द्या, हे सगळे काम आम्ही 11,000 कोटी रुपयामध्ये करणार आहे. आणि मराठवाड्यामध्ये मी गेले 25-30 वर्ष आमदार खासदार आहे. अनेक डेलिगेशन आम्ही घेऊन गेलो. त्या डेलिगेशन मध्ये आमची सगळ्यात महत्वाची मागणी असायची की मनमाड पासून तर नांदेड पर्यंत इलेक्ट्रिफिकेशन करा. मित्रो, 25 वर्ष आम्ही मागणी करतो, पण 25 वर्षामध्ये आमची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. या आठवड्यामध्ये जालन्याला आम्ही मनमाड पासून तर नांदेड पर्यंतच्या इलेक्ट्रिफिकेशनचं उद्घाटन करतोय. एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मित्र. आपल्याला माहिती आहे
की मोदीजींनी वंदे भारत रेल्वेची घोषणा केली. 400 वंदे भारत रेल्वे आम्ही चालवणार आहेत. पण या रेल्वे चालणार कुठे आहेत? ज्या ठिकाणी ब्रॉडगेज आहे, त्या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन आहे, अशा ठिकाणी वंदे भारत रेल्वे चालणार आहे. आणि ज्या भागातला रेल्वे मंत्री आहे त्या भागात जर इलेक्ट्रिफिकेशन नसेल आणि 400 पैकी एकही रेल्वे जर माझ्या रस्त्यानं जात नसेल तर माझा मंत्री राहून काही फायदा नाही. म्हणून इलेक्ट्रिफिकेशन आम्ही 2023 पर्यंत मराठवाड्यातलं रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन आम्ही संपवणार आहे. मित्र, केवळ एवढंच नाही तर आमच्या ज्या मागण्या असायच्या त्यामध्ये मनमाड पासून तर नांदेड हैदराबाद पर्यंत रेल्वेचं दुहेरीकरण झालं पाहिजे. हा दुहेरीकरणाचा प्रस्ताव अनेक वेळेस पाठवला गेला, अनेक वेळेस वापिस करण्यात आला. पण मला सांगायला आपला आनंद वाटतो, या रेल्वेच्या सर्वेक्षणाला आम्ही पुन्हा सुरुवात केली. 4.5 कोटी रुपये दिले. 1,000 कोटी रुपयाचा खर्च आहे. मी तुम्हाला खात्री देतो आणि तुम्हाला वचन देतो की हा 1,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आम्ही वर्षभरामध्ये या कामाला सुद्धा सुरुवात करणार आहे. मित्र, अनेक काम आहेत. केवळ रेल्वे नाही, केवळ गॅस नाही, तर या ठिकाणी DMIC सारखा केंद्राचा फार महत्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी होतोय. DMIC या ठिकाणी आल्यामुळं जगाच्या पाठीवरच्या मोठमोठ्या कंपन्या या आपल्या DMIC मध्ये आल्यात. एक दिवस 10 वर्षांना 5 वर्षांना जी स्थिती नाशिकची आहे, जी ठाण्याची आहे, जी पुण्याची आहे, जी मुंबईची आहे, ती संभाजीनगरची झाल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि त्या निमित्तानं अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. मग मी आपल्याला सांगितलं की DMIC आली, आता गॅस पाईपलाईन आली, मनमाड पासून तर नांदेड पर्यंत इलेक्ट्रिफिकेशन होणार आहे. मनमाड पासून तर पहिल्या टप्प्यामध्ये औरंगाबाद पर्यंत इलेक्ट्रिफिकेशन होणार आहे. अशा अनेक योजना आहेत. मग जल जीवन मिशन आहे की या देशामध्ये सगळ्या लोकांना नळानं पाणी पाजण्याची योजना आहे. हर गाव में जल और हर घर में नल ही योजना आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी आणलेली आहे. आणि मोदीजीच्या नेतृत्वामध्ये अनेक चांगल्या गोष्टी मित्र होत आहेत. आपल्याला माहिती आहे की उल्लेख केला आपल्या अतुलजी सावेना आणि त्यांनी सांगितलं की जगात जग बंद पडलं होतं, यातायात संपूर्ण बंद होती, उद्योगधंदे बंद होते, ज्याला कोणाला रोजीरोटीचा प्रश्न रोज काम केल्याशिवाय सुटत नव्हता. जर सारं जग बंद असेल तर यांच्या खाण्यापिण्याचं काय? अशा परिस्थितीमध्ये या देशातल्या 80 कोटी लोकांना मोदीजींनी मोफत अन्नधान्य देण्याचं काम गेल्या 2 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि या मार्च पर्यंत मोफतचं धान्य आहे. 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ हे तो रेग्युलर मिळतोच. पण त्याच्या व्यतिरिक्त 5 किलो धान्य पुन्हा या मार्च पर्यंत देण्याचं धोरण मोदीजींनी आखलेलं आहे. मित्र, 2 रुपये किलो गहू कोण्या राज्यात मिळत नाही. मी त्या खात्याचा मंत्री होतो. 24 रुपये किलो गहू आम्ही खरेदी करायचो, 2 रुपये किलो जनतेला द्यायचो. 22 रुपये प्रत्येक किलो माग मोदीजी केंद्राच्या बजेट मधून काढतात आणि तुम्हाला देतात. आम्ही 40 रुपयांना तांदूळ खरेदी करायचो, 3 रुपयांना तुम्हाला देतो. बाकीचे पैसे तुमच्या नावावर केंद्राच्या बजेट मधून मोदीजी टाकतात. तेव्हा तो 40 रुपयाला गहू खरेदी केला जातो. आणि गॅसची स्थिती तर काय आहे? आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, मी 1999 पहिल्यांदा खासदार झालो, तर त्या काळामध्ये आम्हाला गॅसचे पुस्तक मिळायचे. 25 कुपन मिळायचे आम्हाला. 25 कुपन. हे 25 कुपन 1 महिन्यामध्ये 1 वर्षात वाटायचे. आणि लोकांना माहित होतं खासदाराकडे गेले तर गॅसला लाईन लावायची गरज नाही. कुपन घेतलं की आपल्याला गॅसचं कनेक्शन मिळतं. आमच्या दारी सकाळी उठल्यावर 50-50 लोक असायचे आणि फक्त काय मागायचे? आम्हाला साहेब गॅसचं कुपन द्या. 50 लोक राहायचे. गॅसची कुपन वर्षाला 25 द्यायचे कसे? देता येत नव्हते. पण या देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी झालेत आणि त्यांनी आमचे कुपन बंद करून टाकलेत. मागेल त्याला द्यायची गॅस योजना या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना सुरू केली. आणि मित्र, अटल बिहारी वाजपेयी नंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले. झाल्याच्या नंतर मोदीजीनं काय पाहिलं की या देशाची प्रधानमंत्री 11 वर्ष महिला राहिली.
पण या देशातल्या महिलेचा कधी विचार केला नाही. चूल आणि मूल सांभाळणं या देशातल्या महिलेचं काम आहे असं त्यांनी समजलं. पण मोदीजीनं पाहिलं की आमच्या महिला आमच्या देशातल्या चुलीजवळ बसतात, धूर फुकतात, डोळ्यात जातो, नाकात जातो, तोंडात जातो आणि अनेक असहाय्य बिमारीला त्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून त्यांनी गॅस कनेक्शनची योजना आणली आणि या देशातल्या गरीबाला 100 रुपयामध्ये गॅस देण्याची योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणली. 100 रुपयात गॅस कनेक्शन. मित्र, गॅस 100 रुपयात येत नाही. 1985 साली मी माझ्या घरी गॅस आणला, गॅसची किंमत 5,000 रुपये होती. पण आज 35 वर्षानंतर गॅस 100 रुपयाला गरीबाला मिळतो. पूर्वी गॅस कोणाला मिळायचा? आमदार, खासदार, फौजदार, तहसीलदार, कलेक्टर यांना गॅस मिळायचा. पण इथं महिला बसल्या, एखाद्या महिलेला जर उठवलं तर त्यांना ना कलेक्टर माहित, ना तहसीलदार माहित, ना फौजदार माहित, ना खासदार माहित, ना आमदार माहित. ती बाई स्वाभिमानानं सांगते मला गॅस मोदीजींना दिला, 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन दिलं. मित्र, आपलं जीवन सुसह्य कसं बनवता येईल, रोजच्या मर्याच्या गोष्टी आपल्याला कशा सहज उपलब्ध होता येईल. मग या देशातल्या लोकांना मोफत टॉयलेट असू द्या, या देशातल्या लोकांना 2 रुपये किलो धान्य असू द्या, या देशातल्या लोकांना मोफत लसीकरण असू द्या, की या देशातल्या लोकांना घरपोच गॅस असू द्या. केवळ मोदीजीचं नाव या देशात नाही तर जगाच्या पाठीवर या देशाच्या प्रधानमंत्र्याचं नाव घेणं चाललंय. जगाच्या पाठीवर लोक असं म्हणतात प्रधानमंत्री असावा तर भारत देशासारखे मोदीजी असावे. ही लोकप्रियता जगाच्या पाठीवर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मोदीजीला मिळाली. आणि म्हणून मित्र, आपल्याला सांगू इच्छितो केवळ एवढंच नाही तर संभाजीनगरच्या विकासासाठी यापेक्षाही अनेक गोष्टी करणं पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे. आमच्याजवळ वेळ भरपूर आहे. या मधल्या काळामध्ये या लाईन मध्ये बसलेले आम्ही आणि मी डॉक्टर भागवत कराड आणि मी आपल्याला वचन देतो की ज्या ज्या गरजा या संभाजीनगर किंवा मराठवाड्याच्या असतील त्या गरजा पूर्ण करण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करू, एवढीच मी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद मंत्रीजी. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांच्या माध्यमातून किती कसोशीने प्रयत्न केले जात आहेत हे आता आपण ऐकलं. यानंतर कार्यक्रमाच्या समारोपापर्यंत आलेले आहोत. मी विनंती करते आहे BPCLच्या महाराष्ट्रासाठीचे स्टेट लेवल कोऑर्डिनेटर संतोष निवेंतकर यांना, त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या शुभदिनी आपल्या शहरात गॅस पाईपलाईनचा शुभारंभ झाला याबद्दल मराठवाड्यातल्या रहिवाशांचे हार्दिक अभिनंदन करतो. मी भारत पेट्रोलियमच्या वतीने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री माननीय श्री हरदीप सिंग पुरी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय जबाबदारीमुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाही, परंतु डिजिटल माध्यमाद्वारे आपल्याशी संपर्क साधला आणि आपल्याला मार्गदर्शन लाभले. याबद्दल सरांचा मी मनपूर्वक आभार करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माननीय श्री रावसाहेबजी दानवे सर वेळात वेळ काढून उपस्थित राहील याबद्दल कंपनीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवत कराड सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. सर, आपले वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य खूप मोलाचे लाभले आणि म्हणूनच हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. शतशः आपले व आपल्या सहकार्यांचे आभार. तसेच जिल्ह्यातील विविध भागातील प्रतिनिधी आमदार माननीय हरिभाऊ बागडेजी, आमदार माननीय अतुल सावेजी, आमदार माननीय प्रशांतजी बमजी हे और आणखी प्रतिनिधी इथे उपस्थित राहिले, त्याबद्दलही मी त्यांच्या कंपनीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. उपस्थित मान्यवर व जिल्ह्यातील प्रमुख उच्च अधिकारी माननीय कलेक्टर सुनील चव्हाण सर, म्युनिसिपल कमिशनर आस्तिक कुमार पांडेजी, PS2 मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स अमित मीनाजी, SP औरंगाबाद निमित गोयलजी यांचे मी परत एकदा आभार मानतो. BPCLचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर श्री अरुण कुमार सिंग यांनी स्वतः जातीने उपस्थित राहून आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले, याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. त्याचबद्दल OMCचे
OMCचे माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, विशेषतः HPCLचे मोहित धवन, इंडियन ऑइलचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अर्णब घोष हे स्वतः इथे जातीने उपस्थित राहिले त्यांच्या कलिग्स बरोबर, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ऑफिशियल्स फ्रॉम प्रेस अँड मीडिया यांनी खूप चांगलं कव्हरेज दिलंय. अजूनही चांगलं कव्हरेज द्या अशी माझी विनंती राहील मराठवाड्याच्या नागरिकांसाठी. आणि उपस्थित सर्व नागरिकांना माझा मानाचा मुजरा. आणि शेवटी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे, विशेषतः इव्हेंट मॅनेजमेंट टीम, गव्हर्नमेंट ऑफिशियल, पोलीस, ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. यानंतर सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि मगच इथून जावा अशी सगळ्यांना विनंती आहे.